ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 जरी कंपन्या असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु जर एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, एखादी कंपनी उत्तम आहे किंवा एखादी कंपनी अयोग्य आहे हा निष्कर्ष काढायचा असेल तर त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु सर्वच बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. ही गरज ओळखूनच मी आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे 29 नंबरची कंपनी असणारी अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपण आत्ता बनवत आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण जे आत्ता व्हिडिओ बनवतोय तो संपूर्ण पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अदानी एंटरप्राइजेस आणि अदानी एंटरप्राइजेस ही कंपनी ट्रेडिंग सेक्टरमधील आहे. मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक पियर्स कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सुंदरम, तसेच रेडिंग्टन, तसेच नायडरा एंटर, MMTC, EFC, MSTC, लँडमार्क कार्स, बाजार स्टाईल, तसेच लक्ष्मी गोल्डरन. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. परंतु त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तसेच मित्रांनो, शेअर बाजारातील अजून कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 1 सप्टेंबर 2025 आणि आज अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स 2284 रुपये 20 पैशाला त्याची किंमत क्लोज झालेली आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, त्या कंपनीचा जर शेअर्स आहे तर तो 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची किंमत जास्तीत जास्त किती झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3211 रुपये व 52 वीक लो आहे 2025 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीच्या शेअरची कमीत कमी किंमत होती 2025 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षाची लो किंमत जर बघितली अदानी एंटरप्राइजेसची तर ती होती 257 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास
अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीची 10 वर्षातील कमीत कमी किंमत होती 61 रुपये. मित्रांनो, आपण आत्ताच तिसरा मुद्दा पाहिला. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय? तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय? तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल? तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 2,63,630 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे 29 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा मागील 5 वर्षाचं नफा तोटा, म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला, तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीला 2025 साली 7,510 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 3,293 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 2,208 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, 2021 साली अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीला 746 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे जे मालक आहेत तर त्या मालकांपैकी कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीत 73.97% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. आणि त्यांचा हिस्सा अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीत सुमारे 11.54% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं? यामध्ये आपल्या भारतीय शेअर बाजारातील मोठमोठ्या बँका, तसेच इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा म्हणजे DIIचा हिस्सा अदानी एंटरप्राइजेसमध्ये 7.4% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे व तो नेट प्रॉफिट दरवर्षी वाढलेला आहे. तर मित्रांनो, नेट प्रॉफिटच्या वाढीनुसार अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचा शेअर्स उत्तम आहे. मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेसला दरवर्षी नेट प्रॉफिट वाढलेला आहे. त्यामुळेच त्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 2,025 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 257 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 61 रुपयाला मिळत होता, तोच अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 2,284 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 2,025 किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही, म्हणजे थोडक्यात काय? तर कोणत्याही कंपनीचा आपण शेअर बाजारात असलेला कमीत कमी एक शेअर्स घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेऊ शकतो. आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स पकडू. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 2,025 गुंतवले असते, म्हणजे कमीत कमी 2,025 रुपये गुंतवले असते. 5 वर्षापूर्वी 257 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 61 रुपये गुंतवले असते. तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 2,284 रुपये 20 पैसे झालेले आहे. म्हणजेच काय? तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये
10 वर्षापूर्वी 61 रुपये जे गुंतवले होते तेच आत्ता 2284 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेची एफ डी ठेवली असती त्याचे किती रुपये झाले असते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो? अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा म्हणजे थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा हा 73.97% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्या उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्या जास्तीत जास्त किती हे असते. तर मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेसमध्ये ते 73.97% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो? अदानी एंटरप्राइजेस ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे. तसेच अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार मालकाचा हिस्सा हे 73.97% म्हणजे अतिशय उत्तम आहे. त्यामुळेच अदानी एंटरप्राइजेस ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यामध्ये 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा शेअर बाजारातील मंदी किंवा इतर निगेटिव्ह बातम्या तसेच जागतिक मंदी ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असतो. तर तो खाली आलेला शेअर्स म्हणजे गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी असते. तर मित्रांनो, लक्षात घ्या, अदानी एंटरप्राइजेस ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे. त्यामुळे त्या कंपनीत 52 खायपासून त्या कंपनीचा शेअर्स जेव्हा कोणत्याही कारणाने खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने जसा खाली येईल तसा टप्प्याटप्प्याने अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही. मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपले जास्तीत जास्त बंधू भगिनींशी अदानी एंटरप्राइजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आवाहन, आपण जे आत्ता कंपनीचा अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर ते आपल्या सर्व शेअर ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नसला तर लगेच करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींना चॅनल सबस्क्राईब करण्यास लावा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.